वेलकम बॅक टू रस्ता आणि रसा. तर आज आपण चाललो आहे अशा एका ठिकाणी का जिथे समाजाने बहिष्कृत केलेल्या माणसांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं गेलं, त्यांना आयुष्य जगण्याचं एक संधी दिली गेली आणि सगळेजण तिथे आनंदाने आयुष्य जगू लागले. येस, आज आपण चाललो आनंदवनात, अर्थातच वरोऱ्याला. चलो लेट्स गो. आपण वरोऱ्यासाठी निघालो आहोत. छोटा प्रवास राहणार आहे आजचा आपला. समुद्रपूरहून जामवरून वरोरा असा प्रवास राहणार आहे. नागपूर चंद्रपूर हायवे आहे, 4 लेन रोड आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे. चला कंटिन्यू करूया. नाव सांगा तुमचं. विश्वजित वानखेडे, विश्वजित कुठं आला? मुंबई. बघायसाठी हा, स्टे आहे का? स्टे इथं नाहीये. स्टे नाही. हिंगणघाट येथील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबामध्ये 1914 मध्ये मुरलीधर देवीदास आमटे, अर्थातच बाबा आमटे यांचा जन्म झाला. एकदा त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीमधील व्यंग असलेले कुष्ठरुग्ण पाहिला आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. थोडा इतिहासात जाऊया. नॉर्वेमध्ये 1873 साली कुष्ठरोगाला कारणीभूत असणाऱ्या मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूचा शोध लावला. या रोगावर औषधोपचार, लस वगैरे शोधण्यासाठी संशोधन सुरू झालं. हा शोध लागण्यापूर्वी कुष्ठरोगाची लागण झालेल्या व्यक्तीविषयी अशी ठाम जागतिक धारणा होती की पूर्वजन्माचे पातक म्हणूनच याला कुष्ठरोग झाला आहे आणि त्या पापाची फळं ह्या जन्मात भोगतो आहे. कुष्ठरोगाला कारणीभूत जीवाणूचा शोध लागला तरी दुर्दैवाने समाज मनात कुष्ठरुग्णांबद्दल असलेली घृणा, त्यांची होणारी अवहेलना, उपेक्षा मात्र तशीच टिकून होती. समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सामान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजेच आनंदवन. कुष्ठरोगासंबंधी वैद्यकीय दृष्टिकोन महत्वाचा होताच, पण मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून कुष्ठरोगाचा विचार करणं आणि कृती कार्यक्रम राबवणं हे जास्त आव्हानात्मक आणि अवघड काम आहे हे बाबांना लक्षात आलं होतं. त्यांनी कुष्ठपीडितांसाठी एक स्वास्थ्य कार्यक्रम तयार केला आणि 19 ऑगस्ट 1949 रोजी आपल्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कुष्ठपीडितांवर औषधोपचार आणि त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन हे या नव्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट ठरले. महारोग्यांच्या सेवेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ 1948 साली केवळ 2 झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प
आज सुमारे 5,000 लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरित झालेला आहे. आज आनंदवत जिवंत आहे. जिथे पूर्वी वाळवंटासारखी एकाकी वाटत होती, तिथं आता वाड्या, शाळा, शेती हे सगळं दिसतंय. कुष्ठरोगांवरील औषधोपचार हे तर आहेच, सोबत औद्योगिक व कृषी कार्यशाळा, हातमाग कापड प्रक्रिया, अंध व मूकबधिर यांची शाळा, विविध आरोग्य केंद्रे, आत्मनिर्भरतेसाठी लहान उद्योग, हस्तकला, शिवणकला, ग्रीटिंग कार्ड विभाग इत्यादी सगळं काही आनंदवनात आहे. बाबा आमटे यांच्या महान कार्याची दखल घेऊन आणि त्यांना शाबासकी म्हणून त्यांना बरेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अत्यंत मानाचा मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार यांनी त्या सन्मानित केलेले आहेत. 1998 मध्ये त्यांना युनायटेड नेशन्स कडून देखील अवॉर्ड मिळाला आणि 2018 साली 26 डिसेंबर रोजी अर्थातच त्यांच्या जयंतीच्या दिवशी गुगलने त्यांच्यावरचे एक डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेले आहे. फेब्रुवारी 9, 2008 रोजी वरोरा येथेच त्यांच्या निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने बाबा आमटे यांचे निधन झाले. विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव आहेत आणि ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात. The next day. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. आज आपण एक असा पदार्थ बनवतोय जो विदर्भातला एकदमच आपण म्हणू परंपरेला धरून खूपच पारंपरिक आहे. लग्न समारंभात तर एकदम याचा हमखास बेत असतो आणि इनफॅक्ट ही भाजी नसली तर मग लोक नाव ठेवतात काही भाजी नव्हती लग्नात आणि काय आजकाल पनीर वगैरे करायला लागलेत. तर येस, आज आपण बनवत आहोत आलू वांग्याची भाजी. एकदमच विदर्भ आणि आलू वांग्याची भाजी जसं हँड इन हँड जातात एकदम एकत्र. इट्स दॅट काइंड ऑफ अ डिश. तेवढी कल्चरमध्ये रुतलेली आहे ही डिश. चलो लेट्स गेट ऑन विथ इट. आपण लगेच सुरू करूया. व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी टू मेक. आलू वांग्याची भाजी आहे. ऑब्विसली आपल्याला आलू, बटाटे लागतील आणि वांगे लागतील. तर आपण असे वांगे घेतलेले आहेत, 5 वांगे घेतलेत आणि 2 बटाटे घेतलेत. त्याचे साल काढून घेतलेत. वांगे पण आपण कापूया. कढईमध्ये तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं. आज थोडासा वारा आहे, थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, बट अदरवाईज इट्स ओके. ही भाजी ऑब्विसली आपण विदर्भ स्टाईल, विदर्भाचीच भाजी आहे तर चांगली तिखट चमचमीत अशी बनवणार आहोत. तेल गरम होतं तोपर्यंत आपण आपले वांगे कापून घेऊया. तर आपले मीडियम साईजचे वांगे आहेत. आपण असे 4-4 पीस एका वांग्याचे करून घेऊया. सिमिलरली आपण असे बटाटे पण करून घेऊया. मीडियम साईजचे पीस करायचे, जास्त बारीक नाही. जसे वांगे उभे कापून घेतलेत, बटाटे पण आपण असे उभे कापून घेऊया. असे आपण वांगे बटाटे असे कापून घेतलेत. ते पाण्यात टाकून देऊया म्हणजे ते ऑक्सिडाइज होऊन काळे नको व्हायला. आपले वांगे बटाटे कापून झालेले आहेत. तेल गरम झाले. फोडणी देऊया आपण. सगळ्यात पहिले मोहरी चांगली तडतडली. जिरे, कढीपत्ता, एक बारीक चिरलेला कांदा, तेल मुबलक प्रमाणात वापरा कारण आपल्याला ही भाजी चमचमीत करायची आहे. इनफॅक्ट लग्नाच्या पंक्तीत वगैरे जी भाजी असते त्याला भरपूर तरी असते, तर त्याच्यासाठी आपण तेल भरपूर वापरूया. आपण आता
एक बारीक चिरलेला टमाटा याच्यात टाकून देऊया आणि थोडा हाय फ्लेमवर परत परतून घेऊया. थोडा वारा येतो म्हणून आपण असं प्रोटेक्शन लावलेलं आहे. 4-5 मिनटं आपण टोमॅटो परतला आहे तेलात, चांगला नरम झाला आहे. थोडी कोथिंबीर, आले लसूण पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, हे पण चांगलं आपण तेलात परतून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट आपली छान फ्राय झालेली आहे तेलात. आता याच्यात 1 मोठा चमचा वाटलेलं खोबरं, हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्या भाजीचा बेस तयार झाला आहे. आता मसाले टाकूया आपले रेग्युलर. 1 मोठा चमचा गरम मसाला, हळद, लाल तिखट भरपूर वापरा, कारण आपण बाकी कुठलंच तिखट याच्यात टाकलं नाही, हिरवी मिरची किंवा असं काही, तर भाजी तिखट असते, चांगली चमचमीत असते. चवीनुसार मीठ, हे सगळं आपण तेलात चांगलं परतून घेऊया. छान असा बेस तयार झाला आहे आपल्या भाजीसाठी. आत्ताच खूप छान मस्त एकदम सुवास येतो सगळ्या मसाल्यांचा एकत्र झाल्यामुळे, आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. आता याच्यात अगदी आपण सगळ्यात पहिले बटाटे टाकून देऊया. बटाट्याला शिजायला वांग्यांपेक्षा थोडासा जास्त टाईम लागतो, म्हणून आधी बटाटे टाकून देऊया. त्याला छान परतून घेऊया, सगळे मसाल्यांनी कोट करूया. थोडंसं गरम पाणी, हाय फ्लेमवर एकदा बॉईल करून घेऊया आणि मग नंतर गॅस कमी करून झाकून ठेवा. ग्रेव्हीला बॉईल आली आहे. गॅस कमी करून याला 3 ते 5 मिनटं आपण एक चांगली वाफ काढून घेऊया, म्हणजे बटाटे थोडे हाफ कुक होऊन जातील. 4-5 मिनटं झाले आपल्याला. बटाटे आपण झाकून ठेवले होते, ते काढून घेऊया. छान ग्रेव्ही अशी तयार झाली आहे. बटाटे हलकेसे नरम झाले आहेत. नेक्स्ट इन आपण वांगे टाकून देऊ याच्यात. हाय फ्लेमवर चांगल्याला एक मिक्स देऊया. आपल्या आलू वांग्याला, मी सारखं बटाटे बोलतोय पण इथं त्याला आलू म्हटलं जातं, आलू वांग्याची भाजी. आलू वांगे चांगले मिक्स झाले तर गॅस कमी करून परत त्याला आपण 2 मिनटं झाकून देऊया, चांगली वाफ काढून घेऊया. 2 मिनटं आपण आलू वांग्याची भाजी झाकून ठेवली होती. छान वाफ बसली. चांगला मिक्स देऊया. हाय फ्लेम करून परत त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी ऍड करून देऊया. आता हाय फ्लेमवर याला चांगली एक उकळी काढून घेऊया.
आपल्या भाजीला छान उकळी आली आता गॅस कमी करून याला 5 ते 6 मिनटं आपण झाकून ठेवूया. जवळपास 6-7 मिनटं आपण झाकण ठेवलं होतं. चांगली वाफ बसली. एव्हरीथिंग लुक्स गुड. जस्ट एक बघून घेऊया. वांगे चांगले शिजलेत, बटाटे सुद्धा छान शिजलेत. आपल्याला काही एकदम गाळ नाही करायचे. त्यांनी त्यांचा वांगे बटाटे शिजले पाहिजे आणि त्यांनी त्यांचा फॉर्म मेंटेन करायला पाहिजे. असं एकदम गाळ नाही करायचे. तर आपली मस्त चमचमीत आलू वांग्याची भाजी इज रेडी. आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करून सर्व करूया. तर आपण चपाती घेतली आहे. आयदर तुम्ही भाकरीसोबत पण घेऊ शकतात, भातावर पण घेऊ शकतात. आणि ऑब्विसली सोबत तरी. इनफॅक्ट इथं तरी मागून घेतली जाते एक्स्ट्रा. आपली आलू वांग्याची भाजी रेडी आहे. लुक्स यम्मी. चलो लेट्स गिव इट अ टेस्ट. चलो आवर प्लेट लुक्स व्हेरी यम्मी. खूपच टेम्पटिंग दिसते. छान थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निश केलं. सोबत आपल्याला सॅलड आहे. तर थोडं काही सगळं काय असं घेतलंय. ऑब्विसली थोडासा तरीचा ठसका लागला कारण भाजी व्यवस्थित तिखट आहे, झणझणीत आहे आणि इन्स्टंटली असं पंक्तीतल्या जेवणाची आठवण करून देणारी आहे ना. तसंच टेक्स्चर, तीच टेस्ट, तीच तरी. इनफॅक्ट जर तरी नसते तर मागून घेतात लोक तरी. जसं मी आधी सांगितलं, जो वाढती असतं त्याला वाढायला सांगतात. तर व्हेरी नाईस, मस्त एकदम यम्मी भाजी झालेली आहे. अशीच तुम्ही पण एकदम चमचमीत, तर्रीदार, तिखट आलू वांग्याची भाजी तुम्ही पण बनवून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. Thank you.